छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। इम्तियाज जलील यांना बायजीपुरामध्ये काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांचा जलील यांच्या विरोधात आक्रोश पाहायला मिळतोय। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्यावरती करण्यात येतोय। संभाजीनगरमधून ही बातमी आपण बघतोय। इम्तियाज जलील यांच्यावरती पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप करण्यात येतोय आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। इम्तियाज जलील यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पैसे देऊन तिकीट दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्यावरती करण्यात आलाय। बायजीपुरामध्ये त्यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत। ही दृश्य आपण छत्रपती संभाजीनगरमधून बघतोय। इम्तियाज जलील यांच्या विरोधात कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। इम्तियाज जलील यांनी पैसे देऊन तिकीट दिल्याचा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे आणि बायजीपुरामध्ये इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। हे दृश्य आपण छत्रपती संभाजीनगरमधून बघतोय। बहुतेक त्यांच्याकडे हिरवे झेंडे नसेल, त्यांच्या हातात काळे झेंडे आले असेल। राजनीतीमध्ये हे सगळं प्रकार होतच राहतात। म्हणजे आम्हाला काहीही त्यांच्या बाबतीतही बोलायचं नाही आहे। लोकशाहीमध्ये माझा अधिकार आहे, कुठे जायचं, कुठे पदयात्रा घ्यायचं मी घेत आहे। आता कुणाला याच्या बाबतीत आक्षेप असेल, कोणाला की आम्ही येऊ नये, आम्ही इथे हे करू नये, आमचे उमेदवार आहे, आम्ही करत आहे। जिनसी चौरस्ते पे जैसा जैसा रैली आगे बढ़ी तो वहाँ कलीम कुरैशी के भाई हबीब कुरैशी और उसका पूरा समाज, सिक्कू समाज जितना था, वो घाटी समाज जितना था, वो पूरा समाज वहाँ रोड पे आकर हमारा आंदोलन, हमारा विरोध करने लगे। हम पे अंडे फेंके गए, हम पे हमला करने लगे। साथ में चूरी चाकू जो थे उनके हाथ में, सब हथियार थे उनके हाथ में। वो मेरे खिलाफ कांग्रेस के उम्मीदवार है कलीम कुरैशी, और उसके भाई जो हबीब कुरैशी उनकी बीवी लड़ रही है इलेक्शन। मैं बिल्कुल तकरार करने वाला हूँ कि मेरी आँखी पे फाइट मारे, मेरे लोगों पे मारे, हमला करे गए। कलीम कुरैशी के लोगों ने मेरे आँख पे फाइट मारे। बिल्कुल पुलिस स्टेशन में जाऊंगा मैं सीपी साहब के पास जाने वाला हूँ। हम पूरे कैंडिडेट मिलकर सीपी साहब के पास जाने वाला हूँ। अगर इस तरह से इलेक्शन होगा तो ये गुंडागर्दी, सरेआम गुंडागर्दी बढ़ रही है। मैंने 2 ही दिन पहले पुलिस कमिश्नर साहब को कंप्लेन दी थी कि ये ऐसे ऐसे हमले होने वाले हैं, ये इनके पास 2 नंबर का पैसा है और ये पैसे के दर पे इलेक्शन लड़ना चाह रहे हैं और हम पे हमले करना चाह रहे हैं। मेरा नाम फेरोज खान है। मैंने 2015 में भी इलेक्शन लड़ा था। मैं माजी विरोधी पक्ष नेता फेरोज खान हूँ। बिल्कुल कायदेशीर रैली की परमिशन लेकर हमने ये काम किया।